प्रेक्षकांना मी या ठिकाणी विनंती करतो, नुकताचा हा रोमांचकारी सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि यानंतर लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। तरी उभ्या असलेल्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपण या विचार मंचाच्या समोर येऊन बसावं। कार्यक्रम संपल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट अशा भोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी घेता येणार आहे। म्हणून उभ्या असलेल्या सर्व मान्यवरांना, जे प्रेक्षक आहेत, या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी या विचारमंचाच्या समोर या ठिकाणी येऊन बसावं। जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन जळगाव आयोजित राष्ट्रीय स्तरीय मराठा क्रिकेट लीग पर्व चौथे या मराठा रणसंग्रामाचं आयोजन या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं होतं। निश्चितच गेल्या आठवडाभरापासून आपण या सामन्यांचा आस्वाद त्या ठिकाणी घेतो आहोत। या रणसंग्रामामध्ये अगदी आपल्या 4 राज्य मिळून 8 जिल्हे 10 तालुके असे एकूण 32 संघ या रणसंग्रामामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांचा अंतिम सामना आता नुकताच आपण सर्वांनी याच देही याच डोळा या ठिकाणी आस्वाद आपण त्या ठिकाणी घेतला। निश्चितच या रणसंग्रामाचे विजेते अहिल्यादेवी नगर संघ यांनी या रणसंग्रामाचं विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेलं आहे। या फाउंडेशनचे अध्यक्ष योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक सर्वेसर्वा आदरणीय शिवश्री विनोद भाऊ सोनवणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या लीगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि निश्चितच विनोद भाऊंचा हा उद्देश की आपला मराठा समाज हा संपूर्ण देशभरामधून एक व्हावा, या उद्देशाने हे आयोजन, या लीगचं आयोजन या ठिकाणी दरवर्षी केलं जातं आणि संपूर्ण भारतभराला अत्यंत राष्ट्रीय स्तरावर हा रणसंग्राम त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक आकर्षणाचं केंद्र त्या ठिकाणी मानलं गेलं आणि हा मोठा उद्देश आपला समाज एकत्र यावा, सर्व खेळाडू एकत्र यावे, या उद्देशाने 4 राज्यांचा समावेश या चौथ्या पर्वात झाला। परंतु या पुढील वर्षाच्या येणाऱ्या रणसंग्रामामध्ये निश्चितच भारतामध्ये असणारे सर्व राज्य जी आहेत या सर्व राज्यांचा समावेश या ठिकाणी व्हावा, हा उदात्त हेतू या ठिकाणी विनोद भाऊंचा त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून आज हा रोमांचकारी सामना या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर या लीगचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी त्याला सुरुवात होणार आहे। हॅलो हॅलो जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन आयोजित राष्ट्रस्तरावरील मराठा क्रिकेट लीग पर्व चौथे हा मराठा रणसंग्राम या जळगाव नगरीमध्ये, या सुवर्ण नगरीमध्ये संपन्न करण्याची प्रेरणा ज्यांनी आपल्याला दिलीत असे
योगराज कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आदरणीय शिवश्री विनोद भाऊ सोनवणे, त्याचबरोबर या फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदरणीय शिवश्री दीपकजी आरडे सर, या फाउंडेशनचे सचिव आदरणीय शिवश्री सागरजी पाटील, या फाउंडेशनचे कोषाध्यक्ष आदरणीय शिवश्री सचिनजी पाटील, या फाउंडेशनचे सदस्य आदरणीय शिवश्री अमरभाऊ पाटील, विकास काकळे, आदरणीय प्रमोद भाऊ सोनवणे, ओम भाऊ सोनवणे, भरत कर्डिले, वेदांत आरडे, योगेश थोरवे, प्रीतम पाटील, विशाल पाटील, या संपूर्ण टीमच्या मेहनतीतून हे आनंदाचे क्षण या जळगाव नगरीमध्ये आपण साजरे करतो आहोत। माझी सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपल्यासाठी खुर्च्या आसन व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, कृपया आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं, हे संयोजकांच्या वतीने आपणा सर्वांना आग्रहाची नम्र विनंती। उभ्या असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, श्रोत्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं। आपल्या आसनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मी पुनश्च रसिक मायबापांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। माझी विनंती असेल दोघही टीमला, अहिल्यादेवी नगर टीम आणि आपली होम टीम जळगावची टीम, या सर्वांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हावं। पुन्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। घ्या, बसून घ्या। कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत। मराठा रणसंग्राम 2024 जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन आयोजित राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग पर्व 4 या आयोजनाच्या समारोप प्रसंगी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। या मराठा प्रीमियर लीगचे फाउंडेशनचे अध्यक्ष योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगर चे सर्वेसर्वा शिवश्री विनोद भाऊ सोनवणे यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा या ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडली आणि या स्पर्धेचा शेवटचा समारोप आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षीदार त्या ठिकाणी होत आहोत। म्हणून विचार मंचावर असलेल्या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना च्या उपस्थितीमध्ये आज आपण या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी करतो आहोत। कार्यक्रमाचं नेतृत्व
त्या ठिकाणी असावं लागतं आणि ज्यांच्याजवळ असते कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या तीन गुणांचा संगम ज्यांच्या ठाई एकवटलेला आहेत असे माननीय शिवश्री रामदादा पवार यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. सरांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला आपणा सर्वानुमते अनुमोदन आहे. मी विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रामदादांना विनंती करेल की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करेल. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री रामदादा पवार. मी मान्यवरांना विनंती करेल, आदरणीय विनोददादांना विनंती करेल, सर्व विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करेल की आपण प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं. विनोद भाऊ सोनवणे यांच्या प्रेरणेतून मराठा क्रिकेट लीग 2024 पर्व चौथे गेल्या आठवडाभरापासून आपण या रोमांचकारी सामन्यांचा आस्वाद त्या ठिकाणी घेत आहोत. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधलं, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये विखुरलेला जो आपला मराठा समाज आहे हा समाज एक करण्याचा उद्देश आदरणीय विनोद भाऊंचा या ठिकाणी आहेत आणि तो निश्चितच दिवसेंदिवस या लौकिकामध्ये भर पडते आहे. आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी सन्माननीय स्मिताताई यांचा आगमन या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या द्वारे त्यांचा स्वागत या ठिकाणी करूया. आदरणीय स्मिताताई वाघ यांचं आगमन शिवमती स्मिताताई वाघ माजी आमदार विधान परिषद यांचं आगमन नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे. प्रतिमा पूजनानंतर या कार्यक्रमाचा उद्देश ही मराठा प्रीमियर लीग क्रिकेट लीग या ठिकाणी आयोजित करण्याचा मानस ज्यांच्या मनामध्ये होता त्यांनी आजच्या या कार्यक्रम समारोप प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक योगराज कन्स्ट्रक्शनचे सर्व माननीय शिवश्री विनोद भाऊ सोनवणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या मराठा क्रिकेट लीग 2024 पर्व चौथे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामदादा पवार यांचा सन्मान आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या विचार मंचावर उपस्थित आदरणीय शिवमती स्मिताताई वाघ माजी आमदार विधान परिषद यांचा सन्मान आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांनीच आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर या विचार मंचावर उपस्थित असणारे
माननीय शिवश्री करणदादा पवार माजी नगराध्यक्ष पारोळा यांचा सन्मान आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय शिवश्री गाढे साहेब धर्मदाय उपायुक्त जळगाव यांचाही सन्मान आदरणीय सागर भाऊ पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सागर भाऊ पाटील उपाध्यक्ष दीपक आरडे सर यांनी या विचार मंचाजवळ यायचं आहे. सचिन पाटील, अमर पाटील, विकास आकडे, प्रमोद भाऊ सोनवणे, ओम सोनवणे, भरत कर्डिले यांनी या स्टेजजवळ उभं राहायचं आहे. या जळगाव जिल्ह्यामधील उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेलं एक व्यक्तिमत्व जे आमच्या विनोद भाऊंचे व्याही आहेत असे आदरणीय शिवश्री राजेंद्रजी खैरे साहेब यांचा सन्मान विनोद भाऊंनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे विनोद भाऊंचे व्याही आहेत आणि जळगाव जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत नावलौकिक खैरे साहेबांनी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहेत. म्हणून व्याह्यांचा सन्मान या ठिकाणी व्याही भेट या निमित्ताने त्या ठिकाणी होत आहे. यानंतर माननीय शिवश्री जितेंद्रजी देशमुख साहेब, यानंतर माननीय शिवश्री सुरेशजी भाऊसाहेब मराठा सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आदरणीय दीपक आरडे सर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय शिवश्री कुलभूषण पाटील माजी महापौर जळगाव यांचा सन्मान आदरणीय या फाउंडेशनचे कोषाध्यक्ष सचिनदादा पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ऑटोमोबाईल्सचे MD आदरणीय शिवश्री किरणजी बच्चाव साहेब यांचा सन्मान आदरणीय अमर भाऊ पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय शिवश्री रवींद्र नाना पाटील यांचा सन्मान विकास काकडे साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आदरणीय शिवश्री राहुलदादा पवार यांचा सन्मान प्रमोद भाऊ सोनवणे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दीपकदादा सूर्यवंशी यांचा सन्मान आदरणीय ओमदादा सोनवणे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भरत कर्डिले सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिवश्री विनोद भाऊ देशमुख माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा सन्मान वेदांत आरडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
सभापती मार्केट कमिटी मुक्ताईनगर यांचा सन्मान प्रीतम भाऊ पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यांनी आपल्या शुभ हस्ते यानंतर माननीय शिवश्री राहुल भाऊ पवार MPL अध्यक्ष यांचा सन्मान आदरणीय सागर भाऊ पाटील माननीय शिवश्री सुनील भाऊ पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सन्मान आदरणीय सागरदादा पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर माननीय शिवश्री योगेशजी देसले साहेब प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा सन्मान आदरणीय दीपकजी आरडे सर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अमरभाऊ पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वर्षे तालुका प्रमुख शिवसेना जामनेर यांचा सन्मान आदरणीय ओम भाऊ सोनवणे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर पाटील बायोटेक जळगाव चे MD माननीय नानासाहेब प्रमोदराव अमृतराव पाटील यांचा सन्मान योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगरचे संचालक सर्वेसर्वा आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांनी आपल्या शुभ हस्ते आदरणीय नानासाहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय शिवश्री विष्णुदादा बंगाळे यांचा सन्मान आदरणीय वेदांत सचिन पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिवश्री किशोर भाऊ पाटील यांचा सन्मान विशाल पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिवश्री पियुष दादा नरेंद्रांना पाटील यांचा सन्मान आदरणीय प्रमोद भाऊ सोनवणे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष किशोर भाऊ खोळपे यांचा सन्मान आदरणीय सचिन पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
वर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी जमलेले सर्वच प्रेक्षक वर्ग, सन्माननीय मान्यवर, या सर्वांचं मी फाउंडेशनच्या वतीने शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाचा उद्देश आपल्याला कळतो तो प्रास्ताविकेतून, आणि म्हणूनच योगराज कन्स्ट्रक्शन्स मुक्ताईनगर चे सर्व आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांनी प्रास्ताविक सादर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन जळगाव आयोजित राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग मराठा रणसंग्राम 2024 पर्व चौथे आलेल्या सर्व मान्य व प्रेक्षकांचे फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांचे स्नेह स्वागत करतो. जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन होते त्या धर्तीवर जळगाव येथे राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या माध्यमातून देशातील मराठा समाज एकत्रित करणे आणि विविध राज्यातील मराठा समाजाच्या सांस्कृतिक वारशाची देवाणघेवाण करणे हा एकमेव उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून, तसेच सर्व समाजातील खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांना चालना मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहीन. आता हे चौथं वर्ष आहे. पहिल्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून आपण अपंग लोकांसाठी 51 व्हीलचेअरचं वाटप केलं होतं. दुसऱ्या वर्षी आपण समाजातील गरजू लोकांसाठी फूड स्टॉल लोड गाडींचं 10 लोड गाड्यांचं वाटप केलं होतं. तिसऱ्या वर्षी आपण जळगाव शहरासाठी मराठा समाजासाठी स्वर्गरथाचं लोकार्पण केलं होतं. आणि हे चौथं वर्ष आहे. तरी सर्व मान्यवरांचे मी व प्रेक्षकांचे आभार मानतो. माझी ही बोलण्याची पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत माईकवर मी कधीही बोललेलो नाही. तरी सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद भाऊ. तुमच्या या कार्यातूनच तुमची खरी ओळख या संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आहेच. अत्यंत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांमध्ये आदरणीय भाऊंचं योगदान भलं मोठं त्या ठिकाणी आहेत. या मान्यवरांपैकीच आदरणीय विनोद भाऊ पाटील, शिवश्री विनोद भाऊ पाटील यावल हेही उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आदरणीय सागर भाऊ पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत या ठिकाणी सागर भाऊंनीच करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वेळ न घेता मान्यवरांच्या मनोगतांकडे आपण त्या ठिकाणी वळूया. सर्वप्रथम मी निमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर सचिन पाटील सर, नगरसेवक मनपा जळगाव यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अखंड महाराष्ट्राचं, हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या पावनभूमीने संतांच्या महाराष्ट्र हा ओळखला जातो, त्या सर्व संतांच्या चरणी माता ठेवून सर्वप्रथम आज मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर तोलामोलाचे आहेत, मराठा समाजातील आहेत. सर्वांचं योगदान समाजाकरता अतुलनीय असं आहे. तरी आज विशेष करून या मंचावरील वाखाणण्याजोगी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या लोकसभेकरता जे दोन्ही उमेदवार आहेत त्यातील तरुण तडफदार युवकांचे आयकॉन असलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष माजी करणदादा पवार, तसेच मा जिजाऊंच्या रूपेने जळगाव जिल्ह्याला वाखाणण्याजोगं स्त्री नेतृत्वातलं नेतृत्व ते म्हणजे आदरणीय स्मिताताई वाघ. म्हणजे मराठा समाज हा अतिशय उत्कृष्ट असा पायंडा ठेवतो
जरी तत्वांचे विचार वेगळे असतील तरी समाजाच्या स्टेजवर सर्व एकत्र असतात. त्याचंच एक प्रतीक हे जळगाव जिल्हा मराठा एकता फाउंडेशन आहे. मंचावर उपस्थित तरुणांची संख्या जास्त असल्यामुळे सर्व तरुणांच्या वतीने जळगाव नगरीची उपमहापौर आदरणीय आमचे लहान बंधू कुलभूषणराव पाटील त्यांनी गेल्या 2.5 वर्षात जळगाव शहरामध्ये विकास कामे कशी करावीत याचा एक चांगला पॅटर्न आणि आदर्श ठेवलेला आहे. सर्व मंचावरील मान्यवरांचं स्वागत करतो. खऱ्या अर्थाने जळगाव जिल्हा मराठा एकता फाउंडेशन ही 4 वर्षापूर्वी स्थापन झाली. यापूर्वी पण जळगाव शहरामध्ये स्वर्गीय हिरीदादा कदम ज्यांनी मराठ्यांना स्पोर्ट्समध्ये क्रिकेटमध्ये एकत्र आणण्याकरता अपार कष्ट केलेत, त्या हिरीदादांच्या नेतृत्वात मराठा प्रीमियर लीग ही मोठी थाटामाटात होत असते शहराची. पण शहराच्या व्यतिरिक्त जे तालुक्याच्या खेळाडूंच्या टीम्स असतात त्यांना कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणी वाव मिळावा याकरता आमचे लहान बंधू सागर जिजाबराव पाटील, दीपक आरडे सर यांनी पूर्ण जिल्ह्यातील तालुक्यांच्या टीम्स, मराठ्यांच्या टीम्स प्रथम वर्षी खेळवल्यात. त्यानंतर पुढे जाऊन मागे न पाहता आज हा प्रवास राष्ट्रीय लेवलची क्रिकेट लीग ही खेळवली जाते. आज या 4थ्या पर्वामध्ये 4 राज्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व कर्नाटक या 4 राज्यांच्या टीम व 8 जिल्ह्यांच्या टीम आणि मग तालुक्यांच्या सर्व टीम असा मोठा सोहळा हा थाटामाटात गेल्या 4-5 दिवसापासून चालू आहे. सर्वांना आदर्श वाटेल असं प्रत्येक वेळेचं नेतृत्व आणि नियोजन हे सागर भाऊंचं असतं. म्हणजे तसं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. विनोद भाऊ हे टीम लीडर आहेत, पण दीपक सर आणि सागर भाऊ हे खऱ्या अर्थाने सर्व मॅनेज करत असतात. तर त्याकरता सर्वप्रथम सागर भाऊंकरता आणि दीपक सरांकरता एकदा टाळ्या होऊ द्यात. येणाऱ्या पर्वामध्ये अजून बरंच काही मराठा क्रिकेट लीगकडून हा सर्व समाजाला आदर्श उपलब्ध होणार आहे आणि केला जाणार आहे. आज 4थ्या पर्वात मराठा प्रीमियर लीगचे सर्व असलेले हिरेदादांनंतरचे इंजिनियर पवार सर, राहुल पवार सर हे आज 4थ्या पर्वात मंचावरती उपस्थित आहेत. ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की मराठा क्रिकेट लीगचं यश किती दैदिप्यमान होत आहे. तरी असो, जास्त मी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या फायनल टीमचं नगरचं मनापासून अभिनंदन करतो व कालिका एजन्सीचं जळगावची लोकल टीम यांनी देखील अपार कष्ट करून पाठलाग केला. परंतु खेळ आहे, कोणीतरी हारणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे. तरी दोघांना शुभेच्छा. जास्त मी मंचावरील मान्यवरांचा घेत नाही आणि दोन्ही उमेदवारांना अजून देखील काहीतरी कुठेतरी जायचं असेल त्यामुळे आवडतं घेतो किरण दादा आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सरजी. यानंतर या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांपैकी आदरणीय शिवमती स्मिताताई वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. यानंतर माननीय दादासो करणदादा पवार यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून एक समाजाला बळ देण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून जे होत असतं, त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व समाज बांधव, सर्व आयोजक, सर्व खेळाडू, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो,
या फाउंडेशनच्या वतीने आपण सारेजण त्या ठिकाणी बघत असतात की सायकल वाटपचा कार्यक्रम असो, रोजगार उपलब्धीचा कार्यक्रम असो, आता तर महाराष्ट्रभर या फाउंडेशनचा विस्तार त्या ठिकाणी या क्रिकेटच्या माध्यमातून वाढला आहे. कारण की आजच या ठिकाणी नगर व इत्यादी ठिकाणून त्या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत. उद्दिष्ट फाउंडेशनचा एकच आहे की समाजात खेळाडूंना असेल, बेरोजगारांना असेल किंवा समाजातील काही उत्कृष्ट कामगिरी करणारे लोक असतील त्यांना अधिकाधिक बळ, त्या माध्यमातून समाज एकत्रीकरणाच्या माध्यमातून आणि प्रेरणा द्यायच्या, प्रोत्साहनापर्यंत समाजाला दिशा द्यायचं काम करणे. आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं कार्य असंच वाढत राहो असं आई तुळजाभवानी चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. यानंतर मी शिवमती आदरणीय स्मिताताई वाघ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे आज या ठिकाणी मराठा लीग ने जे काही स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या, खरं म्हणजे खूप कौतुक केलं पाहिजे. 4 वर्षापूर्वी हिरेनदादा कदम, आमचे विनोददादा देशमुख आणि या सगळ्या टीमने ही सुरुवात केली, पण ती जिल्ह्यापुरती मर्यादित होती. पण आज त्या ठिकाणी विनोददादा सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी खरोखर कौतुक करते की त्यांनी ही फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता, ती महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता राष्ट्रीय याच्या स्तरावरती नेऊन ठेवली. म्हणून त्यांच्याबद्दल मला वाटतं सगळ्यांनी एकदा कौतुकाचं थाप म्हणून सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडात त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ह्या निमित्ताने सगळा अखिल भारतीय मराठा समाज ह्या निमित्ताने एकत्र येतोय, याचा खरंच आम्हाला मनापासून आनंद होतोय. नाहीतर आपण प्रत्येकजण कुठेतरी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये, राज्यांमध्ये काम करत राहतो, पण आपल्या एकमेकांचा कुठेतरी परिचय पण नाही होत. पण ह्या क्रिकेट लीगच्या माध्यमातून आज पूर्ण देश, मला वाटतं महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देश तुम्ही एकत्र आणला आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या 4 राज्यांमधनं खेळाडू ह्या ठिकाणी आले. एवढंच नाही तर 8 जिल्ह्यातली पण लोक ह्या ठिकाणी आज आलेली आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातली पण प्रत्येक तालुक्यातनं टीम ह्या ठिकाणी आल्या आहे. जवळपास 32 टीम आज या ठिकाणी यांनी सहभाग घेतला आहे. खरोखर म्हणजे ह्या मराठा क्रिकेट लीगचं रूपांतर जे आहे ते आता वटवृक्षाकडे होण्यासाठी मला वाटतं एक खूप चांगली संधी त्या माध्यमातून मिळते. यातून एक मराठा समाज त्या ठिकाणी जोडला जातोय आणि मला असं वाटतं हे समाजाच्या व्यासपीठावर आपण सगळे एकत्र त्या निमित्ताने येतोय, याचा मला आणखी वेगळा आनंद आहे. नाहीतर आपण प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असतो, पण एक समाजाच्या व्यासपीठावर आपण सगळे एकत्र येतोय, हा त्याच्यातनं एक वेगळा आनंद आपल्याला ह्या ठिकाणी मिळतोय. मला असं वाटतं आजच्या ह्या सगळ्या उपक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. असंच मला वाटतं समाजाने वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र यावं आणि यातून खेळाडूंची निर्मिती होऊन याचं मोठं रूप म्हणून ऑलिम्पिकसारखे किंवा क्रिकेटच्या काही वेगवेगळ्या राज्यस्तरावर, स्टेट स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर ज्या काही स्पर्धा होतात ह्यातून जर खेळाडू गेले तर मला असं वाटतं ह्या क्रिकेट लीगची, मराठा क्रिकेट लीगचे एक वेगळं पायंडा त्यातून मला वाटतं निर्माण होईल असं मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. या सगळ्या उपक्रमास मी माझ्या खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताईसाहेब. निश्चितच या ठिकाणी आमचे शिवश्री विनोद भाऊ सोनवणे यांनी आज समाजाला एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पूर्ण भारतभरामधून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच संपूर्ण भारतभरातून प्रत्येक राज्य आज या ठिकाणी या 4थ्या पर्वामध्ये 4 राज्यांचा समावेश या ठिकाणी झाला. पुढील वर्षामध्ये निश्चितच 8 ते 10 राज्यांचा समावेश होईल अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी बाळगूया. कार्यक्रमाला पुढे नेत आपण जाऊ. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रामदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सादर करावं. सन्माननीय विचारपीठावर स्थानापन्न असलेले सन्माननीय सर्व व्यक्ती, मराठा समाजाचे समोर बसलेले सर्व क्रिकेटर, या मॅचमध्ये जिंकलेले प्रतिस्पर्धी आणि त्याचे उपविजेते ह्या दोघांचं सर्वप्रथम मी मराठा क्रिकेट लीगच्या वतीने दोघांचंही अभिनंदन करतो.
हा कार्यक्रम मराठा क्रिकेट लीग गेल्या 5 वर्षापासून ह्या कार्यक्रमाला यायचं होतं मला, परंतु बरेचसे कारणं ह्या कार्यक्रमाला न येण्यामागे होते. पण आता आनंदाची बातमी अशी आहे की हे शेवटचं वर्ष मराठा क्रिकेट लीगचं असल्यामुळे यावर्षी मी आणि कार्यक्रमाचा अध्यक्षच मला केलं. काय मी पवार असल्यामुळे का सगळ्यात कामच नसल्यामुळे मला केलं हे काही समजत नाही मला. म्हणजे ठरवून केलेलं दिसते आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आणि आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. मी मराठा क्रिकेट लीगच्या सन्माननीय अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, प्राध्यापक सचिन पाटील सर, आडे सर आणि त्यांची सर्व टीम सर्वांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. असे समाजहिताचे कार्यक्रम जिथं जिथं राहतील त्या त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू. तुम्ही बोलवा अगर नका बोलू एवढं मी सांगतो. आणि 2 मिनिटाकरता उद्या जरांगे पाटील साहेबांच्या संदर्भामध्ये मराठा योद्धा जरांगे पाटील पिक्चराचं उद्या जळगावमध्ये ती टीम येते आहे. रोहन पाटील म्हणून त्याचं मराठा योद्धा जरांगे पाटील सरांचं त्यांनी भूमिका निभावली आहे. उद्या ते हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये त्यांचं शूटिंग आहे आणि त्या कार्यक्रमाकरता ते उद्या जळगावात येत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या 12 वाजता आपण त्या ठिकाणी जावं. स्वतः ते बोलून राहिलेले आहे. 1 मिनिट फक्त सर. हॅलो बोला सर. सगळ्यांना जय शिवराय. मी चित्रपट अभिनेता रोहन पाटील. याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे रिलीज झालेले आहेत. येत्या 26 एप्रिल 2024 राज्यभर एक सिनेमा रिलीज होतोय. त्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटलांच्या आयुष्यावर संघर्ष योद्धा नावाचा सिनेमा बनवलाय. त्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेबांची भूमिका साकारली. खूप चांगला सिनेमा आहे. आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं तर जरांगे पाटलांचा संघर्ष ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय. खूप मोठे कलाकार आहेत. या सिनेमाचा एक टीजर लॉन्च झालाय, तो युट्यूबला आहे. सिनेमाचे 2 गाणी लॉन्च झालेत. एक गाणं भारतामध्ये 2 नंबरला ट्रेंडिंगला आहे, ते युट्यूबला आहे. दुसरं गाणं 7 नंबरला ट्रेंडिंगला आहे भारतामध्ये. आणि एका सर्वसामान्य माणसाची यशोगाथा ही आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून अजरामर ठेवायची आणि पडद्यावर आणायची. त्याच्यामुळे हा सिनेमा बनवलाय. जळगावकरांना मला एवढीच विनंती करायची की आपण हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होतोय, आपण तो सगळ्यांनी बघा. आणि आज रात्री आम्ही जळगावला पूर्ण टीम पोहोचतोय. उद्या प्रमोशन निमित्ताने आम्ही 10 ते 2 जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. आम्ही सिल्वर पॅलेस हॉटेलला पत्रकार परिषद आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी आम्हाला तिथं भेटायला या आणि किरायाशी आपण तो सगळ्यांनी सिनेमा बघा. धन्यवाद. थँक्यू. चला आता पुढील कार्यक्रम हा बक्षीस वितरणाकडे वळतो आहे. भूक पण लागलेली आहे. मी आयोजकांना विनंती करतो की कार्यक्रम लवकर घ्यावा ही विनंती आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद दादा. या विचार मंचावर काही मान्यवर आहेत. आदरणीय शिवश्री जयेश भीमरावजी शिंदे, कृपा सिंधू बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन्स यांचाही सन्मान या ठिकाणी राहून गेलेले आहेत. मी आदरणीय ओमदादांना विनंती करतो, ओमदादा सोनवणे यांनी आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करावा. त्यानंतर आदरणीय शिवश्री राहुलदादा मराठे, समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन्स यांचा सन्मान आदरणीय दीपकजी आरडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पाटील यांचाही सन्मान सागर भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भाषणानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहेत आणि बक्षीस वितरण आदरणीय ओमराजे यांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत मराठा क्रिकेट लीगचा अंतिम सामना नुकताच समाप्त झाला. अनेक तोलामोलाची मान्यवर मंडळी मंचावर विराजमान आहे.
एकूणच गेल्या 6 दिवसापासून या स्पर्धेचा थरार आपल्यासमोर रंगतो आहे आणि सन्माननीय विनोदभाऊ सोनूने सर्वेसर्वा योगराज कंस्ट्रक्शन यांच्या नेतृत्वात एक दैदिप्यमान भारतभरात कानाकोपऱ्यात पोहोचलेली ही स्पर्धा आता प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनते आहे. या स्पर्धेत बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळण्याआधी काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतो आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत शिस्तबद्ध असा कार्यभार चालवला गेला असे या स्पर्धेतले प्रमुख आकर्षण आमचे पंच, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी आमच्या पॅनलमधील तिन्ही पंचांना विनंती करतो, कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपल्या सर्वांचा या ठिकाणी संयुक्तिक सन्मान केला जातोय. करणदादा यांच्या शुभ हस्ते पंचांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खूप चांगली शिस्त मैदानामध्ये ठेवली आणि अतिशय शांततेने हे सर्व सामने या पंचांच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये पार पडले आणि त्यांचा हा सन्मान करताना आम्हा सर्व आयोजकांना या एक वेळ पंचांची पंचगिरी आवडली असेल तर खास करून खेळाडूंनी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. हा सन्मान करताना आम्हा सर्व आयोजकांना या ठिकाणी अभिमान आणि आनंद वाटतोय. खूप चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेत मराठा क्रिकेट लीगच्या माध्यमातून, त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून tenniscricket.in जी टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी ब्रॉडकास्टिंग कंपनी आहे आणि टेनिस क्रिकेट जगतात ज्यांचे सर्वाधिक सबस्क्रायबर आहेत असे tenniscricket.in च्या वतीने मी विनंती करेल, प्रतिनिधी कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे. तब्बल 5 कॅमेऱ्यानिशी आणि 7 जणांच्या प्रातिनिधिक स्वरूपात ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात होती आणि विनंती असेल टेक्निकल हेड विनायक यांना आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपला एक मराठा बांधव संतोष नाणेकर यांनी जगभर tenniscricket.in जे जाळं आखलं आहे आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की तो आमच्या सागर भाऊंचा एक नातेवाईक आहे आणि या ठिकाणी tenniscricket.in चा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय स्मिताताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय. यानंतर टेनिस क्रिकेट लाईव्हमधनं ज्यांनी 6 दिवस उत्कृष्ट समालोचन केले या स्पर्धेचं हिंदी आणि मराठी कॉमेंट्री करून, त्यांचे ओम राजे यांचं स्वागत रामदादा पवार यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपण सर्वांनी जे भरभरून प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं, आम्हा समालोचक आमचे सहकारी मित्र भूषण असतील, मी असेल, या समालोचनाला आपण पसंती दिली त्याबद्दल पुन्हा एक वेळ जळगाव वासियांचं, समस्त प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मी आभारी आहे. आणि यानंतर वळूयात या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळ्याकडे. जो अंतिम सामना अहिल्यादेवी नगर संघ आणि कालिका एजन्सी जळगाव संघादरम्यान पार पडला, या सामन्याचे सामनावीर घोषित करताना अभिमान वाटतो आणि पुन्हा एक वेळ मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू मोठ्या प्लॅटफॉर्मवर चमकला असा मॅन इन फॉर्म शुभम मोरे या फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या शुभम कृपया आपण सामन्यावरचा पुरस्काराला या ठिकाणी सन्मानित केल्या जाते आहे. शुभ त्या सामन्यावरचा पुरस्कार देण्यात येतोय. मॅन इन फॉर्म अहमदनगर जिल्ह्यातील स्टार डावखुऱ्या हाताचा बॅटर मिस्टर शुभम मोरे. नंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी खूप चांगले झेल पकडले, टीमसाठी धावा सेव्ह केल्या आणि पंचांच्या गुणानुसार आयोजन समितीच्या सन्मतीने या ठिकाणी हा अवॉर्ड जातो आहे टीम अहिल्यादेवी नगर संघाचे मिस्टर केशव साबळे. या केशव कृपया आपण मिस्टर केशव बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधले या अवॉर्डाने सन्मानित केल्या जात आहेत.
या स्पर्धेमधले उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट हा अवॉर्ड ज्या खेळाडूने या स्पर्धेत कमालीची गोलंदाजी केली आणि हा अवॉर्ड जातो आहे कालिका एजन्सी संघाचे मिस्टर विजय पाटील यांच्या नावावर. अवॉर्डचे मानकरी आहेत मिस्टर विकेट टेकर विजय पाटील. एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी. धन्यवाद विजय सर, खूप चांगला खेळ आपल्याकडनं राहिला, खूप चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. यानंतर या स्पर्धेमधला बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज मराठा क्रिकेट लीग मधला ज्या खेळाडूंनी फक्त 3 सामने खेळले आणि 3 सामन्यामध्ये 2 अर्धशतक त्या खेळाडूच्या नावावर होते. संघ क्वालिफाय होऊ शकला नाही, परंतु या खेळाडूच्या नावावर हा अवॉर्ड जातो आहे आणि आयोजन समितीचा एक चांगला निर्णय. क्रिक हिरोजच्या पॉइंट्स नुसारच हे अवॉर्ड दिले जात आहेत, त्यामुळे एक वेळ आयोजन समितीसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि हा अवॉर्ड जातो आहे जळगाव ग्रामीण संघाचे मिस्टर प्रवीण पाटील यांच्या नावावर. या प्रवीण पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जातोय. माजी उपमहापौर कुलभूषणजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड प्रवीण पाटील या स्पर्धेमधले उत्कृष्ट बॅटर. सर खूप चांगला खेळ आपल्याकडनं राहिला. या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडला फक्त 3 मॅच मध्ये. जर हा खेळाडू संपूर्ण स्पर्धा खेळला तर एक नवीन रेकॉर्ड रचला गेला असता याची शाश्वती आहे. यानंतर नेक्स्ट अवॉर्ड प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट मराठा क्रिकेट लीगचा मालिकावीर कोण असेल गेस करा. टीम अहमदनगर संघ कोण असेल? नगरकडनं आवाज नाही येत आहे. तर हा अवॉर्ड जातो आहे ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ करत काही महत्वाच्या मॅचेस मध्ये धावांचा डोंगर गोलंदाजी महत्वाच्या क्षणात चांगली केली आणि हा अवॉर्ड क्रिक हिरोजच्या पॉइंट नुसार आयोजन समितीच्या संमतीने अवॉर्ड जातोय मिस्टर पवन पाटील टीम कालिका एजन्सी. माननीय प्रमोद नाना पाटील यांना आपल्या शुभ हस्ते या अवॉर्डने आपण सन्मानित करतोय. युवा अष्टपैलू पवन पाटील यांना. आपण जाऊयात या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिकाच्या दिशेने. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पवन पाटील, अभिनंदन, खूप चांगला खेळला हा युवा स्टार या परिसरामधला. आणि त्यानंतर या स्पर्धेतलं द्वितीय पारितोषिक विजेता संघ रोख रक्कम, उपविजेता संघ 51,000 रुपये. सन्माननीय तात्याजी शेळके यांच्या माध्यमातून चषक दीपकजी आरडे सर यांच्या माध्यमातून या अवॉर्डचा मानकरी आहे, या पारितोषिकाचा मानकरी आहे. सर्वांनाच माहिती आहे टीम कालिका एजन्सीज. एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर या टीम साठी करूयात. या टीम कालिका एजन्सीज आपल्याला द्वितीय पारितोषिक या अवॉर्डने आणि रोख पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित केल्या जाते आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. खूप चांगला खेळ कॅप्टन मनोज देवकर एमडी यांच्या नेतृत्वावर कालिका एजन्सी संघाचा राहिला. मंगेश पाटील असतील, विजय असतील, यशवंत शिंदे असतील, पवन असतील, अभिषेक असतील, सर्वांनीच खूप चांगला खेळ केला आणि उपविजेते पदावर समाधान मानावं लागते या टीमला. अक्षरशः खूप चांगली कामगिरी या टीम कडनं. आणि द्वितीय पारितोषिकाचे मानकरी MCL सीझन 4 चे टीम कालिका एजन्सी जळगाव. एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर या टीम साठी आपण करूयात.
उपविजेते या स्पर्धेमधले टीम कालिका एजन्सी जळगाव खूप चांगला खेळ या टीमकडनं जवळपास दावेदार होते या स्पर्धेचे, परंतु एक्सपिरियन्स ओकला नगर टीमने आणि उपविजेते पदावर समाधान मानावं लागते आहे. धन्यवाद कालिका एजन्सीज. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन तुम्ही केलं, आम्हा सर्वांचं मन जिंकणारा खेळ केला. यावेळेस ट्रॉफी उंचावता आली नाही प्रथम क्रमांकाची, परंतु द्वितीय पारितोषिक हे सुद्धा 32 संघांमध्ये कमी नाही आहे. अभिनंदन या दर्जेदार खेळाबद्दल आपणा सर्वांचं. मराठा क्रिकेट लीगच्या वतीने आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेमधला विजेता संघ आणि हा अवॉर्ड प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि चषक सन्माननीय विनोदभाऊ सोनवणे सर्वेसर्वा योगराज कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येतो. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण सूचना, दोन्ही संघांना विजेते आणि उपविजेते संघांना ओमीज दम बिर्याणी हाऊस यांच्याकडनं आजच्या दिवशी विशेष स्पॉन्सरशिप आहे आणि सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे बिर्याणीसाठी. चव हीच आमची प्राथमिकता हे ब्रीदवाक्य ओमीज दम बिर्याणी हाऊस यांच्या वतीने हे स्पॉन्सरशिप देण्यात येते आहे. आणि त्यानंतर जाऊयात प्रथम पारितोषिक अवॉर्डकडे. आणि हा अवॉर्ड सलग तिसऱ्यांदा आपल्या नावावर केलाय. अहिल्यादेवी नगर संघाने आपल्या टायटलला डिफेंड केलं. या टीमने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. टीम अहिल्यादेवी नगर संघाचं प्रथम पारितोषिकाचे मानकरी होत आहेत अहिल्यादेवी नगर संघ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. वेल प्लेड टीम, कॉंग्रॅच्युलेशन टीम अहिल्यादेवी नगर. खूप चांगला खेळ या टीमने एक्सपिरियन्स दाखवत असताना दाखवला. बक्षी वितरण सोहळा या ठिकाणी बघितलं तर समाप्तीच्या दिशेने आणि यानंतर विनंती असेल सन्माननीय दीपक आडे सरांना आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे आणि सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे, उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. सर्व प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कर्नाटकहून खेळाडू आले होते आणि त्यांनी त्यांच्या मातृभाषेत या स्पर्धेबद्दल जे काही त्यांच्या मुखातून व्यक्त केले होते ती क्लिप आदरणीय विनोद भाऊ यांच्या वतीने या ठिकाणी वाजवण्यात येते आहे. कशी वाटते ही स्पर्धा? ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಆರಾಧ್ಯ ದೇವತಾದ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಚರಣ ಸ್ಪರ್ಶಿ ನಾವೊಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಷ್ಟು ದೂರಿಂದ ಬಂದ ನಮ್ಮ ಮರಾಠ समाजाದಾಗ ಈ ಒಕ್ಕಡ ತಂದಂತ ನಮ್ಮ मान्यवರಿಗೆ ना आभार मानस्ತೀನಿ. म्हणजे मी एवढं म्हणतो की एवढ्या लांबून प्रत्येक आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यातून जे आपण मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम जे आपण करत आहात, खेळ काय सगळीकडे होत असतो, पण एकत्र करण्याचं जे काम जे करतात ते खूप मोठं काम आपण करत आहोत. असेच आपलं काम पुढं राहो आणि आपल्या पुढच्या कार्याचा मी सदिच्छा देतो. आणि 2 मिनिट थांबा. धन्यवाद विनोभाऊ सोनवणे जे काम करत आहेत या स्पोर्ट्स क्षेत्रात मराठा समाज बांधवांसाठी. ही उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे आणि त्यांच्या कार्याला सलाम देत असंच कार्य आपण पुढे सुरू ठेवावं यासाठी पुन्हा एक वेळ सदिच्छा शुभेच्छा देत या ठिकाणी मी विराम घेतो आणि यानंतर दीपक आडे सर आपल्यासमोर व्यक्त होत आहेत. मी मंचावरील सर्व मान्यवरांना एक सांगू इच्छितो आणि समोर बसलेले सर्व प्रेक्षक, खेळाडू, या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतल्यानंतर आपण सर्वांचं कौतुक करतोय. फर्स्ट, सेकंड, सामनावीर, मालिकावीर. परंतु इतकं भव्य दिव्य स्पर्धेत
ज्या ज्या जिल्ह्यातनं ज्या ज्या राज्यातनं संघ या स्पर्धेत खेळलेत, ज्या विकेटवर हे खेळाडू खेळलेत, ती विकेट तयार करण्याचं काम अशफाक बागवान मराठा क्रिकेट लीग असताना एक मुस्लिम खेळाडू इतकं जोखमीचं काम रमजान महिना चालू असताना 12 तासात ही खेळपट्टी त्या व्यक्तीने तयार केली. त्याच्यासोबत त्याचे 2 सहकारी खेळाडू होते. तर मी अशफाक बागवान व दोघं खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्मिताताई वाघ व करण पवार आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचा सत्कार समारंभ करावा असं मी त्यांना विनंती करतो. खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा टाळ्यांच्या गजरात सत्कार करावा. तुम्ही ज्या विकेटवर खेळलात 6 दिवस, त्यांचे उपवास चालू असताना सुद्धा या व्यक्तीने एवढी मेहनत घेऊन ही विकेट तयार केली, त्याबद्दल मराठा एकता विवाह फाउंडेशनच्या वतीने आणि सर्व मान्यवरांच्या वतीने मी त्याचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर आदरणीय शिवश्री ज्ञानेश्वरजी पाटील निवृत्त सेना अधिकारी यांचाही सन्मान आदरणीय आरडे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या विचारमंचावर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं आदरणीय असे रामदादा पवार, शिवमती आदरणीय स्मिताताई वाघ, आदरणीय करणदादा पवार, या सर्वांचं मी या फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार मानतो. या विचारमंचावर आपल्या या समाजासाठी आणि या जळगाव जिल्ह्यामधील आपल्या मराठा समाजामधील असणारे सर्व उद्योजक हे सर्व एकत्र आलेत. या विचारमंचावर येऊन एकतेचा नारा त्या ठिकाणी दिला. या सर्वांचे मनापासून आभार. म्हणून सर्व मान्यवरांना विनंती करतो, सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण या भोजनाचा आस्वाद आपण या ठिकाणी घ्यावात. आपण बऱ्याच वेळापासून हे सामने या ठिकाणी पाहतो आहोत, पाहण्यासाठी जमलेलो आहोत आणि आपल्यासाठी ही सर्व पर्वणी योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगरचे सर्व आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांनी आपल्यासाठी या पर्वणीचा लाभ आपल्या सर्वांना घेण्यात आला. आणि आजच्या या समाप्तीच्या वेळेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवर असतील, खेळाडू असतील, सर्व रसिक प्रेक्षक असतील, या सर्वांसाठी भोजनाचा आस्वाद सुद्धा या ठिकाणी भोजनाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी मान्यवरांनाही विनंती करेल की आपण भोजनाचा आस्वाद या ठिकाणी घ्यावा, ही आपणास संयोजकांच्या वतीने आग्रहाची नम्र विनंती. किशोर भाऊ